अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, तसेच समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. बदल्यामध्ये काय बदल झालेला आहे पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुसे क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. देशात आगामी 2027च्या जनगणनेच्या जोरदार तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय कामात कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026मधील सर्वसाधारण बदल्याचा मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या ह्या प्रामुख्याने दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्याच्या दरम्यान पार पडतात. मात्र सध्या देशभरात 2027च्या जनगणनेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. ह्या पहिल्या टप्प्याअंतर्गत 16 मे 2026 ते 14 जून 2026 या काळात घर यादी तयार करणे आणि प्रत्यक्ष घरगणना करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम प्रशासनाला पार पाडायचे आहे. ह्या राष्ट्रीय स्तरावरील कामासाठी मोठ्या प्रमाणावर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनगणनेच्या ह्या महत्त्वपूर्ण कामात नेमणुका झालेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली करू नये असे निर्देश केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कामात सातत्य राखण्यासाठी आणि प्रशासकीय पातळीवर कोणताही गोंधळ टाळण्यासाठी बदल्यांच्या प्रक्रियेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देणे शासनाला क्रमप्राप्त होते. ह्या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी कायद्यात काही तांत्रिक बदल करणे आवश्यक होते. त्यानुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे नियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबनास प्रतिबंध अधिनियम 2005मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ह्या सुधारित कायद्याच्या मसुद्यालाही मंत्रिमंडळाने आपली अधिकृत मंजुरी दिली आहे. आता या मुदतवाढीबाबतचा अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने लवकरच जाहीर करण्यात येईल. शासनाच्या या निर्णयामुळे जनगणनेचे काम विना अडथळा आणि वेळेत पार पडेल. तसेच त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरळीतपणे मार्गी लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेने नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून आता शासनाला 30 जून 2026पर्यंत बदल्याची प्रक्रिया राबवता येणार आहे. बदल्याबाबत परिपत्रक पाहूया. दुसरं, सन 2026च्या सर्वसाधारण बदल्याबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण. गट क कर्मचाऱ्याने बदली प्रक्रियेत समावेश करण्याचे निर्देश. 27 मे 2026चं परिपत्रकसुद्धा निर्गमित आपण समोर पाहणार आहोत. अजूनही चॅनल नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा. महाराष्ट्र शासनाच्या ह्या विभागाने सन 2026मधील सर्वसाधारण बदल्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण जारी केले आहे. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्राद्वारे महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनियम अधिनियम 2005मधील तरतुदीचा पुनरुच्चार करण्यात आला असून गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांना एप्रिल मे 2026च्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेत समावेश करण्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात आले आहेत. महसूल व वन विभागाच्या आस्था 7 कक्षामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या ह्या पत्रात बदल्यांच्या नियमाबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. शासनाने नमूद केले आहे की अधिनियमातील नियम 3 नुसार अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच राज्य शासनाच्या अ, ब आणि क गटातील कर्मचाऱ्यांसाठी एका पदावरील सामान्य कार्यालयातील कार्यकाल 3 वर्षाचा असतो. तसेच नियम 4.1 नुसार एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांची निर्धारित पदावधी पूर्ण केला असल्यास सामान्यतः त्याची बदली करण्यात येणार नाही अशी तरतूद आहे. मात्र बदल्यांसाठी पात्र कर्मचाऱ्यांची यादी दरवर्षी जानेवारी महिन्यात तयार करण्याची जबाबदारी सक्षम प्राधिकारावर असल्याचे नियम 4.2 मध्ये नमूद करण्यात आले आहे. या यादीत त्या वर्षी एप्रिल मे महिन्यात बदलीसाठी पात्र होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश केला असतो. ह्याशिवाय नियम 5 अंतर्गत विशेष परिस्थितीत सक्षम प्राधिकाऱ्याला कारणे देखील स्वरूपात नोंदवून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन एखाद्या कर्मचाऱ्यांची पदावधी पूर्ण होण्यापूर्वीच बदली करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. महसूल विभागाने आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की वरील सर्व तरतुदीचा विचार करून विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयामधील गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांचा तसेच उशिरा रुजू झालेल्या अधिकाऱ्यांनाही सन 2026च्या एप्रिल मे महिन्यात सर्वसाधारण बदली प्रक्रियेत समावेश करण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा. कर्मचाऱ्यांसाठी काय परिणाम. गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत निर्माण झालेली सभामावस्था दूर होणार. उशिरा रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रकरणाचाही विचार केला जाणार. बदली प्रक्रियेत एक समान निकष लागू करण्यास मदत होणार. जिल्हास्तर विभागीय स्तरावर प्रलंबित असलेल्या काही बदली प्रस्तावना गती मिळण्याची शक्यता. सक्षम प्राधिकाऱ्यांनी अधिनियमातील तरतुदीनुसार निर्णय घेण्याचे स्पष्ट निर्देश मिळाले आहेत. विशेष महत्त्व.
ह्या पत्रामुळे सन 2026मधील सर्वसाधारण बदली प्रक्रियेत गट कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याबाबतची भूमिका स्पष्ट झाली आहे. यामुळे महसूल विभागासह विविध शासकीय कार्यालयामध्ये बदल्यांच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व कायदेशीर आधार मिळणार असल्याचे प्रशासनिक वर्तुळात बोलले जात आहे. महसूल वन विभागाच्या कक्ष अधिकारी अनुजा लोंढे यांनी ही स्पष्टीकरणात्मक पत्र जारी केले असून संबंधित सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना त्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 26 मे 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक बदल्याबाबत हा व्हिडिओ उपयोगी वाटला लाईक शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.